भारताच्या ड्रोन हल्ल्यानं रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालेलं आहे। या क्षणाची मोठी अपडेट आहे। पाकिस्तानातलं रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। आंतरराष्ट्रीय आणि संरक्षण विषयक घडामोडींच्या अभ्यासक स्नेहा कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कुलकर्णी मॅडम, मगाशी सुद्धा आपण बोलत होतो, भारतानं जे सामर्थ्य पहिल्या 2 दिवसांमध्येच पाकिस्तानला दाखवलेलं आहे ते सामर्थ्य बघून पाकिस्तानमध्ये काही वेळापूर्वी आपण दृश्य सुद्धा दाखवली, संसदेमध्ये कशी रडारड सुरू आहे हे सुद्धा आता जग बघतो आहे। कसं बघायचं या सगळ्याकडे? PLS लीक एकीकडे रद्द झालेली आहे। पाकिस्तानला जो अपेक्षित फटका वर्तवला जात होता, ज्या अपेक्षा वर्तवला जात होता, तो फटका आता कुठेतरी बसायला सुरुवात झाली आहे। हे चित्र आता जगाच्या समोर येत आहे। निश्चितच पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांना पाक आर्मीने आणि पाक पॉलिटिशियन्सने संयुक्तरित्या जपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो कुठेतरी असफल होताना आपल्याला इथे दिसून येत आहे। काल रात्रीच पाकिस्तानने अनेक ठिकाणी सीमेलगत हल्ला करण्याचा, क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण काल अमृतसरजवळ आणि बऱ्याच ठिकाणी आपण एक ऑपरेशन केलेलं आहे आणि आपण S-400 सुदर्शनचा इथे वापर करून एक इंटिग्रेटेड टार्गेट त्यांच्यावरती करून आपण त्यांचे सगळे हल्ले निष्फळ करण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो आपला प्रयत्न यशस्वी देखील झालेला आहे। आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने त्यांच्या किती पुढे आहोत हे इथून दिसून आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जे काही एअर स्ट्राईक केलेले आहेत, बहावलपूर असेल, मुझफ्फराबाद असेल किंवा कोटली इथे असेल, या 3 मेन ठिकाणी हे सगळे हल्ले करत असताना पाकिस्तानने चीनकडनं जी काही सिस्टीम, रडार सिस्टीम घेतलेली आहे ती पण इथे किती निष्फळ आहे आणि पाकिस्तान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपल्यापेक्षा किती मागे आहे इथे दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे अनेक प्रकारे पाकिस्तानला यापुढे फटका बसणार आहे आणि त्याची सुरुवात आपण काल ऑपरेशन सिंदूरपासून केलेली आहे।